आपण पाहिले तर ओम केने आणि त्याच्या बाजूला ओमी केने आणि त्याच्या सोबत जर आपण बघितलं भावेश नाईक. नवी मुंबईचं क्रिकेट सातत्याने आपण पाहिलं या खेळाडूने गाजवलेलं आहे आणि आज आपण पाहतोय पुण्याच्या या देहरोड मैदानावरती आझादी चषकामध्ये ते दाखल झालेत. चला थोडीशी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे. सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. आणि बॉलर्स नेम दामेश कामेश. षटक क्रमांक पहिल्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेऊन येईल तो कामेश. सामन्याला इथे आपण पाहतोय होती सुरुवात. ओमी केने स्ट्रायकॉन तयार. पहिलाच बॉल. यावेळी अगदी आपण पाहिले गेले तर आडव्या पट्ट्याने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न ते केला जाईल आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण जर बघितलं गेलं तर आलेली सिंगल आहे. एक धावी ते आलेली आहे आणि एका धावेने आपण पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे आपण पाहतोय संघाचं अकाउंट इथे ओपन होत आहे. 5 षटकांची मॅच आणि मैदानामध्ये आपण बघणार आहे 5 षटकांमध्ये कोणता संघ असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहे. यावेळी पहा मैदानामध्ये खोलवर टप्प्याचा बॉल. तिथे मात्र निश्चितप्रमाणे हो चांगला प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये सिंगल इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न देखील मैदानाच्या मध्ये केला जाईल आणि त्यानंतर 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये जे येणार आहेत या 2 धाव्यांच्या मदतीने देखील संघाची धावसंख्या जर आपण बघितलं गेलं तर पुढे जाऊन पोहोचेल 3 धावा. च्या धावफलकावरती धावा आहेत. हो हा चेंडू मात्र निश्चितपणे कुठल्या स्पॉटवरती चेंडू होता. वेग होता या चेंडूमध्ये. डॉट बॉल मैदानामध्ये येताना आपल्याला जो बघायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण मैदानामध्ये इथे बघितलं गेलं तर संघाची धावसंख्या दिसते रे. आझादी चषक आज मात्र आपण पाहिले तर अंतिम चरणाकडे जरुरी क्रिकेटची स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. बोला 30 यार्ड सर्कल मध्ये थोडस आतमध्ये या. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार मैदानाच्या आतमध्ये. कामेश जो इथे राऊंड द विकेट मारा करतोय. या दरम्यान बिग हिट तर केलाय. मिड विकेट मध्ये आपण पाहतोय स्लॉट मधला चेंडू तिथे मिड विकेटला फेकून दिलाय. षटकार. थोडासा चेंडू आपण पाहतोय भावेशसाठी. पुढे ओव्हर पिचचा चेंडू होता आणि त्याच्यावरती आपण पाहिलं गेलं तर प्रचंड मोठं आक्रमण हे आपल्याला बघायला मिळतंय. आमचे देवरोडच्या परिसरातील आपण पाहतोय बरेचसे खेळाडू आहेत आणि मात्र तिथे आदित्यप्रिया लॉजिस्टिक टीमचे आपण पाहिले गेलं तर असणारे मॅनेजर रोहितजी गलांडे हे देखील आपण पाहतोय श्रीगणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत आणि त्यांचे मात्र या आझादी चषकामध्ये स्वागत आहे. सामन्याकडे जाऊया मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा. षटकार इथे येताना जो आपल्याला बघायला मिळाला. भावेश नाईक जो आपण मैदानाच्या मध्ये आपण जरूर पाहतोय.
इथे पण पाहतो मैदानामध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचं नुकतंच शुभागमन होत आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला युट्यूब लाईव्ह सौजन्य आपल्याला झालेलं आहे. आदरणीय दीपकजी पठारे साहेबांचा आपण पाहतो शुभागमन होतोय. त्यांचंही मात्र मी आझादी चषकामध्ये स्वागत करतो, विनंती करतो या यावेळी आपण पाहतोय बॅकफुटला चेंडू मात्र कट केलाय ओमीने. एक सिंगल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? प्रयत्न आहे परंतु नकार कळवला. ओमकार केडे निश्चितप्रमाणे या सीझन मध्ये देखील आपण पाहिलं गेलं तर आगरी कोळी स्पर्धेमध्ये मोठी इनिंग ओमकारची आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि या पावसाळी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर ओमकार या खेळाडूला आपण लांब लांबचे षटकार खेळताना बघितलेले आहे. 11 धावा धापलकावर आहेत. एक षटकाचा आपण पाहतो खेळ संपलाय. 11 धावा धापलकावरती असणार आहेत. आणि आता आपण पाहिलं तर यापूर्वी आपण पाहिलं शुभम कदमला खऱ्या अर्थाने एक आयोजक म्हणून फार मोठी जबाबदारी असतात आणि आज ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आमची सर्व संयोजकाची टीम मात्र तटस्थ आहे. मग कोणी बॉल आणण्यासाठी आहे, कोणी जिथे कमी तिथे आयोजक, अशा प्रकारची भूमिका आपण जरूर या मैदानावरती बघतोय. आणि त्याचबरोबर आपण पाहतो ऋषिकेश कदम आता मात्र निश्चितपणे खेळपट्टीवरती ही खेळपट्टी ओली करण्याचं काम करतायत. एक षटक संपलंय, दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. सचिन पाच षटकांची मॅच आहे. विनंती असणार आहे थोडीशी घाई करायची आहे. षटकार येताना आपल्याला मैदानामध्ये एक जरूर बघायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये ओमकार केडे स्ट्राईक ऑन. यावेळी कट करण्याचा प्रयत्न आपण मैदानाच्या मध्ये जरूर पाहतोय. खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलियाच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू वाईड. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळेल. जपान चषक मध्ये जर आपण पाहिलं या हंगामामध्ये लागोपाठचे 4 षटकार ओमकारच्या बॅटमधून आपण पाहिलेत. म्हणजे या सीझन मध्ये ओमकार भन्नाट फॉर्म मध्ये खेळाडू आहे. परंतु बघायचं या देहरोड नगरीमध्ये तो कशा प्रकारे खेळ खेळेल. थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू अपेक्षापेक्षा जास्त स्लो रन चेंडू मैदानामध्ये बघायला मिळाला आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली सिंगल आहे. एक धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती 15 धावा, ज्या धाफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. माफ करा 13 धावा आहेत. तेरा धावा धाफलकावर. ओहो स्क्वेअर कट, जबरदस्त तडाखा दिला इथे भावेशने आणि भावेशच्या बॅट मधून A1 क्वालिटी षटकार 6 धावांसाठी. कार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येताना जो आपल्याला बघायला मिळतो. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील मैदानाच्या मध्ये आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड जर आपण इथे मैदानामध्ये बघितलं 19 धावा. गोलंदाज तयार आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये आपण पाहिले गेले तर यावेळी थोडासा दूरवरती टाकलेला चेंडू मैदानाच्या मध्ये आपल्याला जरूर बघायला मिळतोय. भावेश नाईक देखील खऱ्या अर्थाने खूप मोठा नाव टेनिस क्रिकेट विश्वात आपण पाहतो याही खेळाडूचं. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय बॉलला मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली चांगला झेल मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. आपण पाहिलं गेलं तरी ते कामेश चांगला झेल कामेशचा. पहिली विकेट आपण पाहतोय खऱ्या अर्थानं मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला बघायला मिळते. भावेश नाईक, कारण भावेश नाईक देखील खऱ्या तितका घातक खेळाडू जरूर आहे. कारण गतवर्षी आपण पाहिलं 13 चेंडूमध्ये 54 धावा भावेशने ठोकलेल्या आहेत. प्रथमेश नाना
सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातोय मैदानाच्या मध्ये. आपण पाहतोय पुढे एकदा स्कोर कार्डकडे आपण मैदानामध्ये जर आपण बघितलं गेलं तर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 19 धावा. ज्या धबलकावरती धावा इथे असणार आहेत प्रथमेश नाना पवार. मैदानामध्ये पाहिजे दाखल इथे होत आहेत. स्ट्राईक ऑन. हा चेंडू आपण जर पाहिले गेले तर निश्चितपणे ऑस्ट्रेलियाच्या बराचसा बाहेर असणारा चेंडू मैदानाच्या मध्ये आपल्याला जो बघायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण बघितलं गेलं तर 20 धावा. ISPL सारखी स्पर्धा मात्र निश्चितपणे नानांनी गाजवली. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळी पाहायचंय थोडेसे पाठीमागे सरकले आणि हा चेंडू आपण पाहतो पूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटवरती परफेक्ट मिडल चेंडू होऊ शकला नाही. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितली एक सिंगल येताना पाहायला मिळाली. एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहतोय 21 धावा. 21 रन. लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. ओहो, यावेळी पाहायचंय ओमच्या बॅट मधून एका हाताने काय स्ट्रोक दाखवलाय ओमी केनेने. जबरदस्त स्ट्रोक. षटकार. षटकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये आला आणि या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण इथे बघितलं गेलं तर धाफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 27 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडासा यावेळी जर आपण पाहिले गेले तर थोडंसं आपण पाहतोय मैदानामध्ये काही काळ सामना थांबलेला आहे, त्यामुळे विनंती आहे चला थोडी घाई करा. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता पुन्हा एकदा 2 षटकांचा खेळ संपलेला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 16 धावा आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 27 धावा ज्या धाफलकावरती ते असणार आहेत. 5 षटकांची मॅच आहे. चला वेळ वाचवायचा, स्पीडअप करा मित्रांनो, थोडीशी घाई करा. सामन्याकडे जाऊया मैदानामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतो इथे सामन्याला होती सुरुवात. सध्या फरदीन काझीचा एक तो षटकार होता, तो षटकार प्रचंड व्हायरल होतोय. ओ पुन्हा एकदा त्याच फटक्याची आठवण करून देणारा आपण पाहतोय हा स्ट्रोक, परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. एक सिंगल इथे आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि तिथे दुसरी धाव देखील मैदानाच्या मध्ये आली. एक धाव. आताची एकच धाव असेल. 1 रन शॉट. स्कोर कार्ड जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितलं तर एका धावेच्या मध्ये देखील धावलं पुढे सरकत आहे. प्रथमेश नाना आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक ऑन तयार असतील. हा चेंडू पुन्हा एकदा पाहायचे. चेंडू हवेमध्ये खेळलाय जरूर क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली, परंतु झेल सोडलाय. आणि झेल कोणाचा सोडलाय तर झेल आपण पाहतोय इथे मैदानाच्या मध्ये प्रथमेश नाना पवार यांचा मात्र तो झेल सोडलेला आहे. आणि हा झेल सोडणं कितपत महागात ठरू शकतं हे मात्र आता सांगायची गरज नाही.
अलीकडच्याच काळामध्ये आपण जर पाहिले गेले तर 24 चेंडूमध्ये 81 धावींची एक नॉट आउट इनिंग मुंबई परिसरामध्ये आपण प्रथमेश नाना पवार यांची पाहिली. ओमिकेने यावेळी बायचे बॅकफुटला गेले, पुढे सरकले, स्क्वेअर कटचा फटका आहे. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय, सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा यावेळी सहजरित्या इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये अर्जित केल्या जात आहेत. 2 धावा इथे येतील आणि या 2 धाव्यांच्या मदतीने 31 धावा च्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. आझादी चषक आणि आझादी चषकामध्ये जर आपण पाहिले गेले तर असणारा हा आज खुल्या गटातील खेळाडू. मी म्हणेन की आज पुण्याचं क्रिकेट आहे, परंतु मुंबईकरांची आज गर्दी आहे आणि पुणेकर मात्र यांचा खेळ पाहण्यासाठी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा कट केल्या बॉलला आणि तिथे वाह काय देखना स्ट्रोक होता. ओमकार केने ऑन फायर. हा चेंडू आपण पाहतोय डीप पॉइंट मध्ये आलेला खणखणीत चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या आता 35 धावा. धावफलकावर. ओहो यावेळी पुन्हा त्या पायचे खुलवा टप्प्याचा चेंडू होता. ईशाच्या मागे मात्र विकेट किपरचा आपण पाहतोय यष्टिरक्षकाचा थोडासा जल्लोष अतिघाई होताना पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न होईल. फेकी पुन्हा एकदा तिथे थोडीशी खराब धावेसाठी इथे होकार नकार मैदानाच्या मध्ये जो सुरू आहे. 2 धावा इथे आलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने 37 धावा धावफलकावर. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय पुन्हा थोडासा बदल इथे मैदानामध्ये असणार आहे. ओंकार सलामीला येऊन आपण पाहतोय मैदानामध्ये एका बाजूने चौकार आणि षटकाराची आतिषबाजी जरूर पाहायला मिळतीये. बाउन्सर होता या चेंडूमध्ये, उसळ घेणारा चेंडू, परंतु त्याला आडव्या बॅटने खेळला इथे मिड विकेटला. सिंगल इथे आली आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 38 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. मला वाटतं तिसरं षटक संपलेलं आहे आणि कामेशने आपण जर पाहिलं पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या, तिसऱ्या षटकामध्ये त्याने 11 धावा खर्च केलेल्या आहेत. 3 षटकं संपलेत, धावफलकावरती 38 धावा. नागेश यावेळी पुण्याच्या पाहिजे मैदानाच्या मध्ये शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता आणि तिथे जर पाहिलं गेलं तर फाईन लेगचा क्षेत्ररक्षक फार दूरवरती. तोपर्यंत मैदानामध्ये पाहिजे घेतलेली एक सिंगल जी आहे, 1 धावी ती आली आणि एका धावीच्या मदतीने संघाचं धावफलक देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज मैदानाच्या मध्ये असणार आहे तो नागेश खंडागळे. षटक क्रमांक 4 घेऊन मैदानाच्या मध्ये इन फॉर्म बॅटर आणि विशेषतः मी म्हणेल की फक्त फॉर्म येणं आणि जाणं, परंतु त्यापेक्षा फक्त फॉर्म पुढे कंटिन्यू करणं हे मला वाटतं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फक्त बोटा मोजण्या इतके जे खेळाडू आहेत आणि त्यातलंच एक नाव म्हणजे प्रथमेश नाना पवार आहे. यश भांगरे कुठे असेल त्यांना विनंती आपण संपर्क साधायचा आहे. पुन्हा बायचे गोलंदाज तयार असेल. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या बाहेर असणारा चेंडू अवांतर धाव इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. अवांतर धावेने संघाचा धावफलक आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल 40 धावा. ज्याची आपण चर्चा करतोय की पहा एखादा खेळाडू येतो, यंग टॅलेंट पुढे येतं
आणि एखादी स्पर्धा गाजवतो, दुसरी स्पर्धा गाजवतो, परंतु त्यानंतर ते खेळाडूचं नामो निशेष म्हणजे ते नावही ऐकायला मिळत नाही, अशी परिस्थिती अनेक वेळा झालेली आहे. यावेळी पाहिजे पुन्हा एकदा एक हात निसटलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती तैनात आहे. सिंगल इथे आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय, होईल का? नकार. परंतु प्रथमेश नाना पवार आपण पाहिलं तर सातत्य फार महत्वाचं असतं आणि सातत्य हे फार कमी खेळाडूंना ते जमतं ठेवणं. यावेळी पुण्यात पाहिजे बॅकफुटला जाचीन मात्र खेळून काढला लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तर इथे आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का बघायचंय, परंतु इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये हा नकार कळवला. एक सिंगल देखील मैदानाच्या मध्ये घेतली जाणार आहे. एक धाव इथे आली आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जर मैदानामध्ये पाहिले गेले तर धाफलकावरती धावा ज्या नोंदवल्या गेलेल्या आहेत 42 धावा. हा चेंडू यावेळी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय अगदी विकेटच्या बाहेर असणारा चेंडू. व्हाईट बॉल मात्र चेंडू पंचांनी ते कळवलेलं आहे. पावसाळी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा आहे, परंतु प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवतोय. संभाजी भाऊने सांगितलं जर हवामान खात्याने आम्हाला आधी सूचना दिल्या असत्या आम्ही ही स्पर्धा टेनिसवरती खेळवली असती. पुण्यात पाहिजे चिन्ह मात्र इथे सोडून दिला जातोय. पंचाने मात्र जमीन हात समांतर केलेत. पुण्यात कळवलंय की हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त धाव जी आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येईल आणि या अतिरिक्त धावणे स्कोर कार्ड जर आपण बघितलं गेलं तर 44 धावा आहेत. पुण्यात गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय नागेश जो इथे तयार असेल. यावेळी मोठा असं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि तोपर्यंत मैदानाच्या मध्ये घेतलेली एक सिंगल एक धाव इथे आली आणि एका धावेच्या मदतीने 45 धावा धाफलकावरती आहे. थोडंसं धावेला आपण पाहतोय संत करण्याचं काम यावेळी मात्र नागेशने केले. अतिरिक्त धावा जरूर आल्या. यावेळी पुन्हा पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये ओम केणे. मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय किलर मिलर या नावाने प्रसिद्ध असणारा ओम इथे खेळतोय खणखणीत चौकार. चौकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये जो येताना आपल्याला पाहायला मिळेल. एका चौकाराच्या मदतीने 4 षटकांचा खेळ संपला. 49 धावा धाफलकावरती आपण पाहतोय धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. रन 49 धावा जे आपण पाहतोय धावा इथे असणार आहेत. आणि चला स्पीडअप करा. खेळाडूंना विनंती आहे कुठल्या प्रकारसाठी आपण वेळ घेणार नाही याची आपण दक्षता घेऊयात. शेवटचे 6 चेंडू आता मैदानाच्या शिल्लक असतील आणि ते शेवटचे 6 चेंडू कोणाच्या हातामध्ये जे आपण पाहतोय सोपवले जाणार हे देखील आता मैदानाच्या मध्ये पाहणं गरजेचं आहे. चला टीम मीटिंग नको. दोन्ही पंचांना विनंती आहे आपण थोडीशी काढून सूचित करा. पहिला सेमीफायनलचा सामना आपण पाहतो या ठिकाणी जो असणार आहे आणि पहिला सेमीफायनलचा सामना तो मैदानाच्या मध्ये असणार आहे. 40+ मधून तालुका गटातून जो संघ वरती आलेला आहे म्हणजेच हमराज मृत्युंजय कोथरूड आणि त्यांच्या अगेन्स्ट मावळ क्रिकेट असोसिएशन मधून जो संघ वरती आलेला आहे देहुरोड हा संघ मैदानामध्ये सेमीफायनल मध्ये भिडणार आहेत. त्यामुळे दोन्ही संघाने देखील आपले सर्व खेळाडू घेऊन आता सज्ज राहायचंय. चला स्पीडअप करा. अमर सर, दीपक सर खेळाडूंना सूचना द्या. यावेळी पहिलाच बॉल
प्रथमेश नानांच्या बॅट मधून आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. बॉलर्स नेम कळवा. विवेक. पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये प्रथमेश नाना पवार यांच्या बॅट मधून इथे मैदानात आलेला हा षटकार जो आपल्याला मैदानात बघायला मिळतोय. षटकार आला. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या आता 55 धावा. गोलंदाज तयार. पुन्हा दाबायचे विवेक. पुन्हा इथं गेअर चेंज केलाय. टॉपचा गेअर ऍक्सिलरेटर वरती ठेवलाय. पाय आणि गाडी त्यांची सुसाट वेगाने निघाली आहे. लागोपाठचा दुसरा षटकार 6 धावेसाठी. लागोपाठचे 2 षटकार आपण पाहतो यावेळी मैदानाच्या मध्ये येत आहेत आणि या 2 षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आपण पाहिली तर मैदानामध्ये आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. धावफलकावरती धावा ज्या आहेत जर आपण पाहिले गेलं तर 61 धावा ज्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. नगरसेवक चषक 2024 शिरवण्याच्या मैदानावरती 24 चेंडूमध्ये 81 धावा बनवणारे नाना आज या देहरोडच्या मैदानावरती आझादी चषकामध्ये देखील आपले रंग उधळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. लागोपाठचे 2 षटकार त्यांच्या बॅटमधून आलेले आहेत. विवेक वरती आपण पाहतोय प्रचंड मोठं हे आक्रमण आतापर्यंत बघायचं या स्पर्धेमध्ये. लागोपाठचे 3 षटकार अद्याप कुठल्याही खेळाडूने मात्र खेळलेले नाहीये. 3 विकेट आलेले नाहीयेत. निर्धाव षटक बघायला मिळालं नाहीये आणि यावेळी सर्वांच्या इच्छा मात्र पूर्ण करतील प्रथमेश नाना पवार. लागोपाठचा 3रा षटकार. लागोपाठ आपण पाहतोय इथे मैदानामध्ये 3 षटकार येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण पाहतोय ते बॅट चेंज केली आणि काय बॅटिंग करतायत. लागोपाठचे 3 षटकार आहेत. 67 धावा जे आपण पाहतोय धावफलकावर आहेत. हा चेंडू पुन्हा इथं काय खेळलाय. खोदून काढलाय चेंडूला आणि चेंडू इथे आपण पाहतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर हा षटकार आहे. लागोपाठचा 4था षटकार. षटकार आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येतानाच आपल्याला बघायला मिळेल आणि निश्चितपणे या षटकाराचं कौतुक मात्र संपूर्ण प्रेक्षक राजा इथे करतोय. कारण आपण पाहिलं ज्या प्रकारचा स्ट्रोक खऱ्या अर्थानं प्रथमेश नाना पवार यांनी खेळला. विवेकने पुढे ओव्हर पिचचा चेंडू तिथे हाताळला. वाईड लाईन धरून मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न त्याचा होता. ओहो हा चेंडू मात्र थोडासा दूरवरती टाकलेला चेंडू मैदानात आपल्याला बघायला मिळेल आणि तिथे मात्र आपण पाहतोय चेंडू डॉट आलाय. धावफलक इथे स्थिर आहे. 73 धावा जे धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानाच्या मध्ये पुन्हा पाहायचे विवेक. आतापर्यंत लागोपाठचे 4 षटकार जरूर बघायला मिळाले. या इनिंगचा शेवटचा बॉल पुन्हा खुलवा टप्प्याचा बॉल होता. ऑनसाइडच्या दिशेने मात्र चेंडू पण पाहतो खेळून काढला जाईल. सिंगल तरी इथे आली. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. प्रयत्न केलाय आणि विकेट आली. आताची एकच धाव इथे मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 74 धावा 75 धाव्यांचं टार्गेट आता मैदानाच्या मध्ये आता असणार आहे. अमोलदादा पवार वांद्रे या संघासमोर आता पाहिजे मैदानामध्ये 75 धावेचं आव्हान आणि आव्हान कशा प्रकारे पूर्ण केलं जाणार हे देखील आपल्याला मैदानामध्ये बघायचं आहे. चला मैदानामध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि पहिला डाव इथे संपलाय. 75 धाव्यांचं आव्हान जे मैदानाच्या मध्ये आता असेल आणि जशी मॅच संपेल आपण तसं लगेच टॉस देखील करणार आहोत. 4 वाजता पहिला सेमीफायनलचे मॅचेस आपल्याला सुरू करायचे आहेत.
पा आपण देवरोड मध्ये रायझिंग स्टार म्हणजे दोन यंग स्टार आहेत आणि त्यामध्ये बेटर कोण ही बरेचसे चर्चा देवरोडकरांमध्ये सुरू होती आणि जवळपास वर्षभर झालेले आहेत आणि मला वाटतं ती आता वेळ आलेली आहे की आज बेस्ट कोण आहे म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. एका बाजूला चेतन ओनब आहे आणि दुसऱ्या बाजूला यश भांगरे. या दोन्ही खेळाडूंमध्ये एक बॅटल होणार आहे. 6 बॉलची मॅच आहे दोघांना त्यामुळं दोन्ही खेळाडूंनी सज्ज राहायचे. आता तयारीने लागा वॉर्मअप करून घ्या प्रॅक्टिस करा. चला बॅटर चला. अमोलदादा पवार स्पोर्ट क्लब वांद्रे टीम आपल्या आघाडीचे बॅट्समन पाठवून द्यायचे. पहिला आपण पाहतो मैदानामध्ये डाव संपलेला आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होती. आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानात दाखल होत आहेत. 75 धाव्यांचं आव्हान आहे आणि या 75 धाव्यांचं आव्हान मैदानामध्ये बघायचंय पूर्ण कोण करणार आहे. चला विनंती करतो आपण सामना लगेच सुरू करून घ्यायचा आहे. फिल्डिंग लावून घ्या. मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. अगदी चला फील्ड सेट करा. मला वाटतं 11 पेक्षा अधिक खेळाडू असावेत तिथे. सेमीफायनलची मॅच आपण ठीक 4 वाजता पहिली सेमीफायनल सुरू करणार आहोत. त्यामुळं जे काही टीम्स सेमीफायनलमध्ये क्वालिफाय झालेले आहेत त्या सर्व टीमने आपण सर्वांनी तयार रहा. सामन्याकडे मैदानामध्ये तुम्हाला इथे घेऊन जातोय. पुढे त्या मैदानामध्ये आपण पाहणार आहे षटक क्रमांक जर आपण बघितलं मैदानामध्ये आता पाहायचंय गोलंदाजीसाठी. गोलंदाज आपण पाहिले गेलं तर षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मध्ये हाताळण्यासाठी सुलतान खान. टेनिस क्रिकेट विश्वातला आपण पाहतोय खूप मोठं नाव ज्या खेळाडूचं सतत राहिलेलं आहे. बॅट्समनची नावं कळवा. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय चांबो. प्रफुल स्ट्राईक ऑन. शार्दुल आणि प्रफुल. इथे मैदानामध्ये पाहायचं आता आघाडीचे दोन्ही बॅटर दाखल झालेले आहेत आणि षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय सुलतान खान यांच्या हातामध्ये. पहिलाच बॉल अप्पर कट मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. तिथे डीप कव्हरच्या दिशेने पहिल्याच बॉल वरती इथे चौकार खेळलाय. सुलतान खान यांच्यावरती हा चौकार खेळणं हा फटका खेळणं खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं प्रफुल्लचा आत्मविश्वास वाढवणारा हा फटका आहे. सुलतान खान यांच्या नावावरती खऱ्या अर्थानं जर पाहिले गेले तर अनेक रेकॉर्ड अनेक मोठमोठी मैदानं या खेळाडूने आपल्या गोलंदाजीने गाजवलेली आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा शफल होत अगदी खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. चेंडू पडला थोडीशी दिशा बदलला तिथे. सिंगल इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. इथे एक धाव इथे आलेली आहे. एका धावेची मदत देखील संघाचा धावफलक 5 धावा. 75 धाव्यांचा पाठलाग मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सुरू झालेला आहे.
हा चेंडू मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, चेंडू हवेत. प्रथमेश नाना पवार यांचा जबरदस्त झेल. हा अनुभव आहे आणि असं म्हणतात ना, अनुभवाने माणसाला खूप काही शिकवलेलं आहे. सुलतान खान यांच्याकडे देखील प्रचंड मोठा अनुभव. अगदी 2-3 पावलाचं रडप त्यांचा आपण पाहतोय आणि त्याच पावलांवरती केली जाणार ही गोलंदाजी. पहिली विकेट मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला जी बघायला मिळेल आणि स्कोर कार्ड वरती 5 धावा धापलकावरती असे असणार आहेत. चला स्पीडअप करा, खेळाडूंना विनंती करतो थोडीशी घाई करायची आहे. न्यू बॅटर अजय. यावेळी मैदानाच्या मध्ये पाहायचंय आणि तिथे आपण पाहतोय ज्या पावलाने आपण पाहिलेलं तर अजय पोहोचला त्याच पावलाने तो मागे देखील परततोय. लाखोपची दुसरी विकेट मैदानाच्या मध्ये येत आहेत. आता पाहिजे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणारा सुलतान खान. कशा प्रकारे आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये कामगिरी करेल. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता नागेश. नागेश आपण पाहतोय ना मैदानाच्या मध्ये निश्चित दाखल इथे होत आहेत. नगर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं गेलं तर निश्चितपणे सिरीज किताब मिळवणारा खेळाडू आहे. आज बघायचं मैदानात या मावळच्या नगरीमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती सुलतान खान जरूर होता, परंतु इथे चेंडू आपण पाहतोय डॉट आलाय. धाफलक इथे स्थिर असणार आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे बघितलं गेलं तर 5 धावा धाफलकावर आहेत. 5 षटकांची मॅच धावेला आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु कुठेतरी वाटलं की एक मोठं षटक आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा अपेक्षापेक्षा जास्त जवळ पटकन येणारा चेंडू. त्यानंतर आपण पाहतोय ते आलेली सिंगल आहे, 1 धाव इथे आलेली आहे आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जी पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्ड वरती 6 धावा. षटक क्रमांक संपला जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपलाय, 6 धावा धावलकावर आहेत. मला वाटतं आपण पाहिले गेले तर बरेचसे खेळाडू आहेत ज्यांनी मात्र पावसाळी रबर बॉलची क्रिकेटची स्पर्धा आहे, पावसाळ्याचा हंगाम सुरू आहे आणि बऱ्याचशा खेळाडूंनी पावसापासून संरक्षण व्हावं म्हणून मात्र छत्री घेऊन आलेत, परंतु ते उन्हापासून ते संरक्षण करतायत. आता थोडासा उन्हाचा चटका जरूर जाणवतोय. चला घाई करा, थोडीशी घाई करायची आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता येणार आहे तो आशिष मेहरोल. सातत्याने आपण पाहिलेलं तर आशिष मेहरोल या खेळाडूला अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत पाहिलेला आहे. बेस्ट ऑलराऊंडर पैकी आपण पाहिले तर असणारा हा एक खेळाडू आशिष. सिंगल जर मैदानामध्ये पाहिले तर पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात, पहिला बॉल. यावेळी पाहिले गेले तर बराचसा दूरवरती हा चेंडू व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धावेने इथे सुरुवात केली जाईल. सात धावा धाबलकावर. पुन्हा एकदा पाहिजे गोलंदाज तयार. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू मात्र येतोय आणि खऱ्या अर्थाने ओली असणारी खेळपट्टी त्याचा पुरेपूर मात्र इथे गोलंदाज वापर देखील करतायत. एक सिंगल आपण पाहतोय येताना पाहायला मिळाली. 8 धावा धाबलकावर आहेत. यावेळी मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे केलाय. आज आपण पाहिले गेले तर आझादी चषकामध्ये लखपती कोण होणार याच्यावरती मात्र सर्वांच्या नजरा ज्या असतील.
आशिष मेहरोला पण या खेळाडूला आपण पाहिले निश्चितप्रमाणे गतवर्षी इंडिया कप मध्ये लागोपाठ 4 चेंडूंवरती 4 विकेट मिळवणारा गोलंदाज. हो यावेळी मात्र वेग दाखवला आशिषने. चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे डॉट आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. संघाचं धाफलं किती स्थिर असणार आहे आणि स्कोर कार्ड वरती जर आपण बघितलं गेलं तर 9 धावा. मला मैदानामध्ये जर विजयाच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. यावेळी मिस टाइम. चेंडू हवेत आणि तिथे मात्र आपण पाहतोय आलेली सिंगल. 1 धावा आली. एकेरी दुहेरी धावा ज्या मैदानाच्या मध्ये आता घेण्याचा प्रयत्न जो सुरू आहे. हा चेंडू आपण पाहतोय ऑस्ट्रेलियाच्या बराचसा बाहेर असणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अतिरिक्त धाव जी आपण पाहतो मैदानामध्ये जरूर इथे मिळणार आहे. पुण्याच्या गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. यावेळी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा वेग दाखवला. यावेळी चेंडू मात्र इथे डॉट. NSP ब्रह्मा टीम संगणकाने देखील विनंती आहे की आपण सर्व खेळाडू घेऊन आपण सज्ज राहायचं आहे. जशी मॅच संपेल आपण लगेच टॉस करणार आहे. शॉर्ट ऑफ लाईन बॉल. तिथे मात्र आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने चेंडूला इथे पुल केलंय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचत असताना मात्र झेल सुटलाय. चेंडू हातापर्यंत आला परंतु शेवटच्या क्षणी हात मागे घेतले आणि तोपर्यंत आपण पाहतोय आलेली सिंगल षटक क्रमांक संपलं झाली. ती दुसरा 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 धाबा च्या धाफलकावरती आपण पाहतोय धाबा नोंदवले गेलेले आहेत. मैदानामध्ये आपल्याला बघायचं आहे आता 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. चला स्पीडअप करा. खेळाडूंना विनंती आहे थोडीशी घाई करायची आहे. आता जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर गोलंदाजीसाठी गोलंदाज गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज तयार आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहिले गेले तर एक लॉंग स्टॉप मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक साहिल. विजय इथे तयार आहे. हा चेंडू देखील आपण पाहतोय मैदानामध्ये. चांगला चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय परंतु बघायचं आहे पंचांनी मात्र इथे गोलंदाजाला दंडित केलंय. अवांतर धाव इथे मैदानामध्ये जी येणार आहे. व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा त्याच्या 2 धावा इथे मिळतील. 75 धाव्यांचं आव्हान मैदानाच्या मध्ये डोळ्यासमोर आहे त्यामुळे एकेरी दुहेरी धावेने फारसा फरक पडणार नाही. चौकार षटकारांची आतिषबाजी करायची आहे. ओहो आणि यावेळी पाहायचंय चेंडूने थेट घेतलाय एस्टॅनचा वेध. विकेट. धक्का क्रमांक आपण पाहतोय 3रा. मैदानामध्ये बघायचं आता सचिन मोरे. नेरे पनवेल नावाला बघून पाहतो बिलॉंग करणार आहे. आज बघायचं मैदानाच्या मध्ये संघ इथे फार मोठ्या अडचणी सापडलेला आहे आणि अडचणीत सापडलेल्या संघाला मैदानात पाहिजे. सचिन नावाप्रमाणे आपलं लक घेऊन येईल का इथे. स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 15 धाबा आहेत. ओ यावेळी पाहिजे खोलवर टप्प्याचा चेंडू तिथे हाताळला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. बॅट येण्या अगोदर खऱ्या हातानं विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला होता.
थोडेसे लेट झाले सचिन. यावेळी मोठा स्ट्रोक तिथे खेळलाय काव कॉर्नर मध्ये. क्षेत्ररक्षक फार दूरवरती असतील आणि पा तिथे चेंडू एक टप्पा घेत जाईल सीमारेषेच्या पलीकडे. हा चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जर आपण पाहायला गेले तर धाफलकावरती 19 धावा जे धाफलकावरती धावा असणार आहेत. यावेळी पुण्याचा पाहायचे मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू इथे उसळ घेणारा चेंडू होता. संघाची धावसंख्या आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय स्थिर असणार आहे आणि स्कोर कार्ड वरती धावा 19 धावा जे आपण पाहतोय धाफलकावरती धावा नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय केला जाईल. षटक क्रमांक संपला जाते. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 19 धावा. चला सामना सुरू करायचा लगेच वेळ वाचवायचा आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज मैदानाच्या मध्ये आता इथे तयार असेल प्रसन्न पाटील. ओहो यावेळी पहा मैदानामध्ये पहिला चेंडू वेग होता या चेंडू मध्ये नो बॉल पंचाने मात्र इथे आपण पाहतोय घोषित केलेला आहे. पुण्यात पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रसन्न. पहिला चेंडू नो बॉल आलाय. हा चेंडू देखील आपण पाहतो यावेळी असून थोडासा बाहेर असणारा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप साठी खेळाडू नाहीये. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न होईल. 2 धावा तर इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेतल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने संघाचं वाढतं वाईट +2 अशा त्याच्या मात्र 3 धावा इथे येणार आहेत आणि या 3 धावेने 23 धावा. यावेळी पुन्हा एकदा पाहायचंय शफल चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न ते केला जाईल आणि आता मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितलं गेलं तर वेग दाखवतो खरं प्रसन्न पाटील. सुरुवातीला आपण पाहिलं तर या खेळाडूंनी पनवेलचं क्रिकेट गाजवलं. त्यानंतर मुंबई नवी मुंबई पासून मात्र खऱ्या अर्थाने या खेळाडूने आपल्या नावाचा डंका पेटवला. ओहो हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये निश्चितप्रमाणे फार मागे टप्पा ठेवण्याचा प्रयत्न केला इथे. दुसऱ्या धावेचा देखील इथे प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आहे. व्हाईट बॉल. 27 धावा धाफलकावरती जे आपण मैदानामध्ये पाहतोय. 4थं षटक इथे प्रगतीपथावरती असताना प्रसन्न पाटील पुढचा बॉल. NSP ब्रह्मा विनंती आहे की आपण कॅप्टन संपर्क साधायचा आहे. गोलंदाज तयार आपण मैदानामध्ये पुण्यात बघणार आहे. यावेळी बॅकफुटला चेंडू आपण पाहतो खेळून काढण्याचा प्रयत्न केला जाईल आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हा चौकार आहे.
चौकार मैदानाच्या मध्ये आपण पाहतो येतोय. मला वाटतं आता सुलतान जागा बदलून थोडेसे थकलेले असावेत. पहिले विकेट कीपर होते, त्यानंतर थर्डमॅनच्या दिशेने 2 चेंडू त्यांच्या मागे आले. आता मात्र आपण पाहतोय ते मिड ऑफच्या दिशेने मात्र फिल्डिंग करण्यासाठी जात आहेत. गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रसन्न. हा चेंडू आपण पाहतोय यावेळी मैदानामध्ये शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता. मिड विकेटला चेंडू तिकडून काढला जाईल आणि त्यानंतर चला विनंती करतो गोलंदाजीसाठी आपण पाहतो पुण्याचा प्रसन्न. NSP ब्रह्मा बॉईज टीमला विनंती आपण या ठिकाणी कॅप्टन संपर्क साधायचा आहे लगेच. हा चेंडू यावेळी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतो. तो नागेश षटकार आपण पाहतोय ते मैदानामध्ये येतोय आणि या षटकाराने 38 धावा डबल कव्हर आहेत. यावेळी पुन्हा धाबायचे कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये तिथे आणि चेंडू जर आपण पाहिलं गेलं तर चेंडू इथे डॉट इथे आपल्याला बघायला मिळतोय. 38 धावा. ओहो वेग या चेंडू मध्ये मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाणार आहे ते इथे चौथं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 38 धावा. मैदानामध्ये पुन्हा धावायचे. गोलंदाजीसाठी शेवटचा घेऊन सुलतान. पहिलाच बॉल यावेळी आपण पाहतोय चेंडू डॉट निर्धाव चेंडू मात्र होती सुरुवात. चला NSP ब्रह्मा बॉईज टीम कॅप्टन आपण याच्याकडे संपर्क करायचा आहे. पुन्हा एकदा चेंडू डॉट आहे. लागोपाठचे 2 बॉल निर्धाव आहेत. एकही धाव मात्र दिली जात नाहीये. सुलतान खान आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. पुढे सरसावत पावलांचा वापर केला. चांगला स्ट्रोक यावेळी सरळ अगदी आपण पाहतोय आमच्या कॅमेरामॅनच्या डोक्यावरून खेळलेला षटकार. आपण पाहिलं गेलं तर निश्चितप्रमाणे एका बाजूने ज्या प्रकारचे सचिन ओहो वेग दाखवलाय पुन्हा एकदा. सुलतान खानला षटकार खेळणं म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास गगनापर्यंत घेऊन गेल्यासारखं आहे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. चेंडू इथे मैदानाच्या मध्ये डॉट आलेला आहे आणि आता आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार सुलतान. यावेळी आपण जर पाहिले गेले तर निश्चितपणे आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाने मात्र विजयाचा झेंडा फडकवला. विजय संघाचं मात्र अभिनंदन आहे. चला आपण मॅन ऑफ द मॅच हार्डलक अमोलदादा पवार टीम मॅन ऑफ द मॅच आपण किताब देखील देणार आहोत. चला पहिल्यांदा टॉस या कॅप्टन. आणि मॅन ऑफ द मॅच किताब देखील आपण देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच किताब जाईल प्रथमेश नाना पवार. प्रथमेश नाना पवार विनंती आपण मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी या आणि कॅप्टन पण टॉस साठी या. नाना प्रथमेश नाना पवार मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी यायचे आणि टॉस साठी देखील यायचे. आपण मॅन ऑफ द मॅच किताब या ठिकाणी देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच किताब देण्यासाठी या स्पर्धेला ज्यांचा आवाज लाभलेला आहे आणि संपूर्ण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रभर भारतभर परदेशामध्ये देखील काही देशांमध्ये ज्यांचा आवाज दुमदुमला असे आदरणीय चंद्रकांतजी शेटे सर यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किताब देतोय.